नाशिक महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारांचा प्रचार आता मध्यम टप्प्यात आला असून रॅली, चौक सभा, मतदारांच्या भेटीगाठी यावर उमेदवारांनी भर देऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय। या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 3 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनीता सचिन शिंदे, अंबादास जगन्नाथ खैरे, शिवसेनेचे पूनम दिगंबर मोगरे आणि हर्षद नंदलाल पटेल यांचा प्रचार कार्यालयाचे उद्घाटन हिरावाडी रोडवर झाले। नामदार दादा भुसे, नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत झालेल्या या उद्घाटन समारंभास माजी खासदार हेमंत गोडसे, सहसंपर्क प्रमुख विजय करंजकर, अनिल ठिकले यांच्यासह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते। उमेदवारांचा परिचय करून दिल्यानंतर मंत्री दादा भुसे यांनी राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेऊन प्रभाग 3 मधील उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले। टपरीवाला असेल, रिक्षा चालक असेल, त्याच्यापासून तर मोठा उद्योगपती असेल, या सर्वांच्या पर्यंत प्रत्येकाचं म्हणणं आहे की आता शिवसेना आणि राष्ट्रवादीची जी नाशिकमध्ये युती आहे, या युतीचा भगवा नाशिक महानगरपालिकेवर त्या ठिकाणी फडकला पाहिजे। नाशिक जिल्ह्याच्या मागच्याच महिन्यामध्ये 11 नगरपालिकेच्या निवडणुका संपन्न झाल्या। आपल्या जिल्ह्याच्या पैकी 9 ठिकाणी शिवसेनेने उमेदवार लढवले होते, काही ठिकाणी राष्ट्रवादीने नगराध्यक्ष म्हणून उमेदवार दिले होते। या 11 पैकी 5 शिवसेनेचे नगराध्यक्ष जनतेने निवडून दिले आणि 3 राष्ट्रवादीचे नगराध्यक्ष निवडून दिले। याचा अर्थ असा आहे की 11 पैकी 8 हे आपल्या युतीचे नगराध्यक्ष जनतेने निवडून दिलेले आहेत। आणि म्हणून मी परत एकदा आपल्याला कळकळीची विनंती करेन, धनुष्यबाण आणि घड्याळ या 4ही उमेदवारांना आपण प्रचंड आशीर्वाद द्या, त्यांना निवडून द्या। या प्रभागात उमेदवार देताना सामाजिक समतोल राखण्यात आल्याने मतदारांपर्यंत पोहोचणे शक्य होत आहे। मतांचे रूपांतर विजयात करण्याचे आवाहन नरहरी झिरवाळ यांनी केले। पटेल साहेब मला वाटते गुजराती समाज, याच्या आधी कधी उमेदवाऱ्या किती मिळाल्या असतील माहित नाही, म्हणजे 2दा शिवसेनेकडून गुजराती समाजाला जवळ करणारा पक्ष जर कोणता असेल तर तो फक्त आणि फक्त शिवसेना। त्याचप्रमाणे दुसऱ्या ज्या काही भगिनी आहेत, मोगरेताई, शुभेच्छा सगळ्यांना, त्या अनुभवी आहे। शिंदेताई तर मला वाटतंय सभापती सुद्धा राहिलेले आहेत। म्हणजे असे माणसं देताना सुद्धा कशी सर्वसमावेशक दिली ही दोन्ही पक्षांना त्या ठिकाणी आपण मान्यच केलं पाहिजे। काय अंबादास भाऊंना जी काही उमेदवारी असेल किंवा आम्हाला वाटतं 4 झाले आपले उमेदवार, 4ही सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीचे एक नाविन्य असलेले उमेदवार त्या ठिकाणी आपल्याला दिलेत। मी आपल्याला एकच विनंती करेन का आपल्याला खूप दिवस कमी आहे, योजना तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, कारण तुम्ही आहेत ते सगळे प्रमुख का ज्यांच्या भरोश्यावर आमच्या सगळ्यांच्या पताका तुमच्या खांद्यावर आहे, नसेल तर आम्ही काय करू शकतो। या प्रसंगी संतोष शिंदे, दिगंबर मोगरे यांच्यासह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। मनोहर गायकवाड, दिशा न्यूज, नाशिक।